आणि आता पाहणार आहोत 10 वाजताच्या 25 मोठ्या बातम्या। आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचे निकटवर्तीय सोलापूर जिल्हा उपप्रमुख डी.एस. सावंतांचा शिंदे गटाला जय महाराष्ट्र, डी.एस. सावंतांचा शरद पवार गटात प्रवेश। तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत यांनी देखील घेतली जयंत पाटलांची भेट। अनिल सावंतांबाबत सर्वांसोबत चर्चा करून अनिल सावंत यांच्या संदर्भात निर्णय घेऊ, शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांची माहिती। मनोज जरांगेंचा प्रभाव फक्त मराठवाड्यात, एकनाथ शिंदेंच्या कामावर राज्यातील जनता खुश, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई, पुणे, नाशिक, ठाण्यातील सर्वच विधानसभेच्या जागा लढवणार। 4 दिवसांमध्ये सर्व विधानसभेच्या जागेचे रिपोर्ट जमा करा, युती होणार नाही, कामाला लागा, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदेंचा सांगली दौरा, तासगाव, कवठे महाकाळ, इस्लामपूरसह जत आणि विटा खानापूर या मतदारसंघात कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला। अजित पवार गटाचे नाना काटे विधानसभा निवडणूक लढण्यावर ठाम, चिंचवडमध्ये दुसऱ्या पक्षाचा उमेदवार दिल्यास योग्य वेळी निर्णय घेऊ, नाना काटे तुतारी हाती घेण्याची शक्यता। राज्यामध्ये भाजपला सत्तेवर आणण्यासाठी संघ प्रयत्नशील, मुख्यमंत्री भाजपचा असावा या दृष्टीने संघाची रणनीती। 288 मतदारसंघात संघ आणि भाजपमध्ये समन्वयासाठी संघ प्रतिनिधींची नियुक्ती। आंबेडकरी चळवळीतील नेते राहुल मखरे बहुजन मुक्ती पक्षातून शरद पवार गटात प्रवेश करणार। मखरेंच्या प्रवेशामुळे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरण्यांच्या अडचणी वाढणार। समोरचा येणारा अगरबत्ती घेऊन येणार नाही, तलवार घेऊनच येणार, हिंदूंचं रक्षण करण्यासाठी हत्यारं हातात पाहिजेत, रत्नागिरीतील एका कार्यक्रमात निलेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य। परभणीमध्ये जोरदार पावसामुळे नदी नाले तुडुंब, अतिवृष्टीमुळे गंगाखेड इथं गोदावरी नदीला पूर, जायकवाडी धरणामधून पाण्याचा विसर्ग झाल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून परभणीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी, सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याच्या सूचना। जालन्यामध्ये घनसावंगी इथं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरून मनोज जरांगे यांचा थेट कृषी मंत्री धनंजय मुंडेंना फोन, 8 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या, जरांगे यांची मागणी। पूजा खेडकरचं अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचं दिल्ली पोलिसांकडून मान्य, दिल्ली पोलिसांकडून हायकोर्टात स्टेटस रिपोर्ट दाखल। वामन म्हात्रेंना मुंबई हायकोर्टाचा 13 सप्टेंबरपर्यंत अंतरिम दिलासा, अटकपूर्व जामीन अर्जावरील आजची सुनावणी तहकूब, महिला पत्रकार शिवीगाळ प्रकरणी वामन म्हात्रेंवर गुन्हा दाखल। जयदीप आपटे विरोधात लुकआउट नोटीस जारी, लुकआउट नोटीस म्हणजे आरोपी फरार, कारवाई करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांना टाळता येणार नाही, शरद पवारांचं वक्तव्य।